SRG स्पोर्ट्स ऑफिशियल में आप सबका स्वागत है। आज हम फाइनल्स विटनेस करने जा रहे हैं स्वामी विवेकानंद बोरिवली और ज्ञानदीप स्कूल पनवेल, और दोनों भी ये सबब्स की टीम है, एक वेस्टर्न सबब्स की और एक सेंट्रल सबब्स की। और आज CCI में ये मुकाबला हो रहा है और हमारे साथ है नन अदर दैन शार्दुल ठाकुर। वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल सर। आज आपण पाहिलं तर 124वं गाईड शील्डचं एडिशन आहे आणि फायनल्समध्ये दोन अशा टीम्स आल्या आहेत ज्या सबब्समधनं आहेत. जसं तुम्ही म्हणालात, एक वेस्टर्न सबबमधनं आहे, एक नवी मुंबई सबबमधनं आहे. तर पूर्वी जे आपण पाहिलं इकडे मुंबई परिसरातल्याच टीम्स फायनल्सला यायचे, पण आज क्रिकेट पोचले सबब्समध्ये. तर कुठे ना कुठे यामागे मुंबई क्रिकेट असोसिएशनची मेहनत आहे. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन जे MSSA यांचीसुद्धा मेहनत आहे, कारण ते वर्षानुवर्ष गाईल शील्ड, हॅरिस शील्ड या टुर्नामेंट्स कंडक्ट करत आहेत आणि या दोन्ही टुर्नामेंट्स एक इंटिग्रल पार्ट झाले आहेत मुंबई क्रिकेटच्या. आणि या टुर्नामेंटमधनं मोठे मोठे खेळाडू उभरले. गावस्कर सर असतील, सचिन सर असतील, त्यांच्यासारखे म्हणजे जागतिक स्तरावरती जे लेजंड आहेत आणि ज्यांनी परफॉर्मन्स करून दाखवलं आहे, भारतासाठी मॅचेस जिंकवलेत, असे खेळाडूसुद्धा या टुर्नामेंटमधनं आले आहेत. आणि ही टुर्नामेंटची फायनल आज CCIला होते, ब्रेबॉर्नला, जे एक टेस्ट सेंटर होतं पूर्वी. इथे रणजी ट्रॉफीचे कित्येक सारे मॅचेस झालेले आहेत, A डिव्हिजनचे क्लब मॅचेस झाले आहेत, फायनल्स झाले आहेत. अशा ठिकाणी या मुलांना खेळायला मिळते. स्टेडियमचा फील, व्हाईट साईड स्क्रीन, सेंटर पिचवरती मॅच, ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. एक्झॅक्टली. मला फक्त एक सांगा तुम्ही, की आता तुम्ही जसं मेन्शन केलं मैदान क्रिकेट आणि स्टेडियम क्रिकेट. मैदान क्रिकेट मला वाटतं जास्त टफ आहे, युनिफॉर्म विकेट्स नसतात, साईड स्क्रीन नसतो. पण जेव्हा स्टेडियमवर येतं तेव्हा हे मैदान क्रिकेट हे किती तिकडचा जो टफनेस, तिकडे जे डिफिकल्टीज वगैरे ज्या आहेत त्या किती उपयोगी पडतात या स्टेडियममध्ये जेव्हा तुम्ही मॅचेस. माझ्या मते मुंबई क्रिकेटला किंवा मुंबई क्रिकेटर्सना जो बेनिफिट होतो रणजी ट्रॉफी खेळताना किंवा हायर लेवलचं क्रिकेट खेळताना, त्यामागे कुठे ना कुठे मैदान क्रिकेट जबाबदार आहे. आणि कारण मैदान क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, आझाद मैदानला जवळजवळ 20पेक्षाही अधिक पिचेस आहेत, क्रॉस मैदानला 8 पिचेस आहेत, शिवाजी पार्कमध्ये 8-9 पिचेस आहेत, ओव्हल मैदानला इथे 6-7 पिचेस आहेत. सो जवळजवळ मॅचेस चालू असतात, साईड स्क्रीन नसते, किती सारे डिस्टर्बन्सेस असतात, लोक येतात जातात. मग विकेंड असला तर कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा चालू असतं. हजारो लोक एक मैदानात खेळतात आणि त्या वातावरणामध्ये मुंबई क्रिकेटर खेळतो तर तो फक्त खेळत नसतो, माझ्या मते तो घडतो मैदान क्रिकेटमध्ये. आणि मैदान क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडू घडतो आणि जेव्हा म्हणजे एखाद्या जिमखाना ग्राउंडला जाऊन खेळतो जिथे साईड स्क्रीन असते, किंवा CCI सारख्या ठिकाणी खेळतो आहे, वानखेडे स्टेडियमला खेळतो आहे, किंवा आपलं BKC अकॅडमीच्या सेंटरला खेळतो आहे, मग या सेंटरना खेळताना त्यांना ते सोपं जातं. कारण आउटफील्ड फर्म असते, लश ग्रीन ग्रास आहे, विजिबिलिटीसाठी साईड स्क्रीन आहे, सो बॉलरचा हात बॅट्समनला अजून चांगला दिसतो. सो या सर्व गोष्टी मुंबई क्रिकेटर्सना खूप हेल्प करतात. बॉल हातात येतो. हो, नक्कीच. बरोबर ना. मला वाटतं की मैदान क्रिकेटमध्ये हात सोडून सगळीकडे बॉल लागलेलं असतं मुलांना वगैरे, पण मैदान क्रिकेट टफ बनवतं मुलांना. सो तो टफनेस जो आहे मुंबई क्रिकेटर्सना, तो मैदान क्रिकेटमधनं येतो. आणि मुलं लांब लांब येतात मैदान क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी. सो तो एक ट्रेनचा प्रवास, जिकडे तुम्ही निरनिराळ्या लोकांना भेटतात, वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, त्यांच्याशी संवाद साधता. सो तिकडनं एक प्लेअर जो घडून येतो तो टफ असतो. एक्झॅक्टली. इंटरनॅशनल क्रिकेट खेळणार किंवा फर्स्ट क्लास क्रिकेट जेव्हा ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण खेळतो आणि परत तुम्ही जेव्हा मैदानावर क्रिकेट खेळायला येता, तुमच्या क्लबची मॅच असेल वगैरे असेल, बरोबर, तर तेव्हा काय फील होतं अगेन? कारण ह्या फिलिंग्स खूप महत्त्वाच्या आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझ्या मते ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सर्व ताज्या होतात सर्वप्रथम म्हणजे. आणि लहान असताना त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आम्ही. सो आमच्यासाठी ती गोष्ट नॉर्मल आहे. उद्या मला कोणी इन्व्हाइट केलं की क्लब मॅच खेळायला मी फ्री आहे, तर मी आवर्जून खेळेन क्लब मॅच, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. कारण लहानपणापासून जेव्हा मी खेळत आलो आहे, आम्ही अशाच ठिकाणी खेळायचो. शिवाजी पार्कला खेळलो, आझाद मैदानला खेळलो, क्रॉस मैदानला खेळलो, असं म्हटलं तर तिथे खेळून खेळून ती सवय झालेली असते. सो एक सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठे ना कुठे
मैदान क्रिकेट दडलेलं आहे. सो आजही तुम्ही आम्हाला सांगितलं मैदान क्रिकेटमध्ये उतरण्यासाठी आम्ही तयार आहोत. एक्झॅक्टली, दॅट इज इम्पॉर्टंट. अगेन आपण परत बॅक टू स्कूल क्रिकेट. स्वामी विवेकानंद तुमची शाळा आणि आज त्या फायनल्समध्ये ते आहेत. आणि मला वाटतं तुम्ही पण जेव्हा तुम्ही खेळत होता तेव्हा तर डॉमिनेटच करायची स्वामी विवेकानंद. आजकाल मला वाटतं की 2-3 वर्षानंतर जायशील फायनल्सला ही मुलं आलेली आहेत. तर तुमच्या मेमरीज एक म्हणजे की बाकीच्या गोष्टी तुमचं इंटरनॅशनल क्रिकेट तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण तिथे तुम्ही जे काही अनुभवलं एखाद दुसरा असा इन्सिडन्स की जो आजही तुमच्या अगदी फुल घुसलेला आहे? खूप सारे इन्सिडेन्सेस आहेत, मेमरीज आहेत. मी असं म्हणेन स्टार्टिंग फ्रॉम स्कूलचा टाईम जेव्हा आम्ही सकाळी शाळेमध्ये जायचो तर बऱ्याचदा आम्हाला हाफ डे मिळून रिलीव्ह करायचे. मग कधी आम्ही एकत्र येऊन इथे मुंबई अंडर 15चा कॅम्प अटेंड करायचो. कधी इथे कॅम्प नसेल मग स्कूलचं आमचं एक छोटंसं ग्राउंड आहे आणि तिकडे एका कॉर्नरमध्ये 3 पिचेस होते पूर्वी. सो आम्ही तिथे प्रॅक्टिस करायचो आणि लाड सर उभं राहून भर उन्हामध्ये आमची प्रॅक्टिस घ्यायची. ते दृश्य आम्हाला अजूनही आठवतं. सिद्धेश बॅटिंग करायचं, सिद्धेश लाड, संदीप जोशी एक प्लेयर होता, फेनिल सोनी होता, हरमीत सिंग बॉलिंग टाकायचो, मी, आतिफ अत्तरवाला, 7-8 मुलं होते जे मुंबई रेकनिंग होते आणि मुंबईसाठी खेळलेसुद्धा होते, फक्त रेकनिंग नव्हते. त्यानंतर आम्ही 4-5 जणं अजून येऊन रणजी ट्रॉफी खेळलो. तर त्यामागे कुठे ना कुठे स्कूलची मेहनत आहे, लाड सरांची मेहनत आहे. आणि सकाळी मॅच असली की आम्ही बसनी निघायचो स्कूलच्या. सो तिकडनं सकाळी 7 वाजता किंवा 7:30ला बस निघायची आणि त्यावेळेला सिलिंग वगैरे नव्हता. सो आम्ही असं चर्चगेटला येताना असं शिवाजी पार्क, प्रभादेवी, महालक्ष्मी रेस कोर्स असं त्या रूटनी करत करत इथे पोचायचो आणि स्कूल बसमध्ये येता जाता खूप धमाल असायची. पिकनिक चालली असायची ग्राउंडच्या बाहेर. मॅच सोडली की ग्राउंडच्या बाहेर आमची पिकनिक असायची. दोज डेज आर गोल्डन डेज की मजा येते अजूनही मजा. हो, ऑफकोर्स. अच्छा, ठीक आहे. आज सर तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळलात आणि लेटेस्ट जी सिरीज आहे 2-3 वर्षापूर्वीची ऑफकोर्स ऑस्ट्रेलिया, आणि तुमच्या टीमनी जे आहे मला वाटतं विराट कोहली पण इंजुरी होती, रोहित शर्मा अवेलेबल नव्हता, अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सी अंडर जे आहे की तुम्ही अतिशय एक्सलंट परफॉर्मन्स केला. मात्र ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की तुम्ही टॉप परफॉर्म होता, अतिशय क्रुशियल बॅटिंग केली तुम्ही आणि त्यामुळे तो इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा होता. पण तुम्ही कूल होता, कधी असं एक्साइटमेंट वगैरे जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावर मी कधी पाहिलं नाही. सो कधी कधी वाटतं की ही मुलं हसतात की नाही असा आम्हाला म्हणजे प्रश्न पडतो एक. तर हे काय असतं एक्झॅक्टली की फोकस की व्हॉट इज द रिझन? त्या गोष्टीचं मी श्रेय देईन मुंबई क्रिकेटला. मी इकडनं जेव्हा घडलो आपल्यासाठी कंडिशन्स सेम नव्हत्या. प्रत्येक ग्राउंडला वेगवेगळे कंडिशन्स असायचे. सो करिअरमध्ये किंवा मॅचमध्ये चढ उतार हा नेहमी पाहिला आहे आम्ही. मी एकट्यानेच नाही पाहिलं आहे, अजिंक्यनीसुद्धा पाहिलं आहे, रोहित शर्मानी पाहिलं आहे, सूर्यकुमार यादवनी पाहिलं आहे, श्रेयस अय्यरनी पाहिलेलं आहे. तर त्यामुळे ती एक सवय झालेली आहे की आपण चांगलं केलं तरी आपण शांत राहायचं, आपल्यानी परफॉर्मन्स नाही झाला तरी आपण शांत राहायचं. कारण मुंबई क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणालात की मैदानात खेळताना सर्व पिचेस सिमिलर नसतात. त्यामुळे कधी परफॉर्मन्स होतो, कधी नाही होत. सो चढ उतारची सवय झालेली असते. त्यामुळे मुंबई क्रिकेटर हा जन्मतः शिकून येतो की परफॉर्मन्स झाला किंवा नाही झाला तर कसं शांत राहायचं. म्हणून बऱ्याचदा विकेट मिळाली किंवा अगदीच 50 मारले मी तरी असं हे म्हणजे थोडंसं कमी ठेवलेलं बेटर आहे. आणि आज मी वरचढ आहे, उद्या आपले अपोनंट्स वरचढ असतील. सो त्या गोष्टीचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि ऑफकोर्स जर आपण चांगली मॅच जिंकलो, टुर्नामेंट जिंकलो, कोणती बायलॅटरल ICC टुर्नामेंट जिंकलो तर जल्लोष हा झालाच पाहिजे, मजा ही केलीच पाहिजे. झाल्यानंतर सगळं पण प्रत्येक मूवमेंट हा तुम्ही मनातल्या मनात एन्जॉय करा असं माझं म्हणणं आहे. त्या प्रत्येक वेळेला कॅमेरासमोर करणं हे मला गरजेचं वाटत नाही तेवढं पर्सनली, कारण लहानपणापासून ते चढ उतार पाहिलेले आहेत. सो कुठे ना कुठे मनामध्ये मला माहिती आहे की सर्व दिवस सारखे नसतात, सर्व मॅचेस सारखे नसतात. सो ज्या मॅचमध्ये परफॉर्मन्स होतो तिथे
देवाला नमस्कार करून आपण पुढे पडतो. आता मला तुम्ही एक सांगा की लहानपणापासून तुम्ही टॅलेंट खूप मुलांमध्ये असतं, प्रचंड टॅलेंट असतं आणि काही काही जण एक्सपेक्ट पण करतात की हा आणखीन पुढे गेल्यावर आणखीन एक्सेल करेल, पण सगळी मुलं नाही पोचत तिथपर्यंत. आता तुम्ही खेळत होता, स्कूल क्रिकेट खेळलं, कॉलेज क्लब क्रिकेट खेळलं, मुंबईचे सगळं खूप चांगले प्लेयर्स होते, परंतु सगळे तिथपर्यंत पोचत नाहीत. तर हे सक्सेस अचीव करण्यासाठी सगळ्या टॅलेंटेड मुलांना तिथपर्यंत पोचण्यासाठी मार्ग तर डिफिकल्ट आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, कारण फक्त टॅलेंट तुम्हाला कुठे नाही घेऊन जाऊ शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आज इथे पोचल्यावर तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत की कुठल्या गोष्टी ज्या आहेत की त्या तुमच्यामध्ये होत्या आणि त्यामुळे तुम्ही आज इकडे आहात? मला जस्ट कारण फॉर अवर व्ह्युअर्स आणि ह्या मुलांसाठी. ऑफकोर्स तुम्ही म्हणजे बरोबर प्रश्न विचारलात, कारण भारतामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा अनेक खेळाडू खेळत असतात. सर्वांना हायर लेवल खेळण्याचा चान्स मिळत नाही. रणजी ट्रॉफी किंवा रणजी ट्रॉफी खेळल्यानंतर भारतासाठी खेळण्याचा चान्स मिळत नाही. पण कुठे ना कुठे एक प्रत्येकाच्या नशिबात सुद्धा लिहिलेलं असतं. पण एक गोष्ट खरी आहे की मेहनतीशिवाय काही पर्याय नाही आहे. नो शॉर्टकट्स. तुम्हाला मेहनत करावीच लागणार. कोणाचं नशीब थोडं चांगलं असतं, कोणाचं अजून चांगलं असतं. सो त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त हे मिळतं. पण आपले प्रयत्न आणि आपली मेहनत असली पाहिजे ऑलवेज टुवर्ड्स दी एक्सेलन्स. मी क्रिकेटमध्ये माझ्या परीने कशी इम्प्रूव्हमेंट करतो आणि मी माझा बेस्ट देतो आहे 22 यार्डमध्ये, त्या गोष्टीमध्ये जो हॅपीनेस मिळतो तो तुम्हाला फक्त तुमचे टार्गेट्स अचीव झाले तरच हॅपीनेस मिळतो, ह्यामध्ये फरक आहे. म्हणजे मी स्वतःला लकी मानतो की जेव्हा जेव्हा परफॉर्मन्स झाला माझा चांगला त्यावेळेला मी सिलेक्ट होत गेलो वरच्या लेवलला. पण कुठे ना कुठे जे माझे सिनियर खेळाडू होते त्यांनी मला हीच गोष्ट सांगितली की आज जे तुला मिळतं आहे ना, आणि जर तू तुझा बेस्ट दिले 22 यार्डामध्ये, सो यू शूड एन्जॉय दॅट. आणि त्यामध्ये तुला हॅपीनेस मिळाला पाहिजे, रादर दॅन की मी मुंबईसाठी खेळलंच पाहिजे, मी देशासाठी खेळलंच पाहिजे. तसं नाही, कोणाला कमी जास्त मिळतं. सो तो एक लक फॅक्टर किंवा रिस्क फॅक्टर हा लाईफमध्ये असणारच आहे. पण जसं मी म्हटलं की काय मॅटर करतं तर तुमची मेहनत आणि तुमचा बेस्ट शॉट 22 यार्ड्समध्ये. एक्झॅक्टली. ॲज अ क्रिकेटर आम्ही पण छोटं मोठं क्रिकेट खेळलेलं आहे आणि एक ओव्हरऑल जनता ती रिस्पेक्ट करते ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट इंडियाचा परफॉर्मन्स, आणि ते पण ऑस्ट्रेलियामध्ये, आणि दॅट शुड बी नंबर 1. आणि तो एक बेंचमार्क असतो. जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाता ॲज अ टीम जाणार, पण तेव्हा काय थॉट्स असतात की आपल्याला काय इथे बेस्ट, तुम्हाला पण माहीत असतं बॅक ऑफ युअर माइंड की हा परफॉर्मन्स जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर असं ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये त्यांच्या माइंडसेटमध्ये वी वॉन्ट टू नो दॅट. ॲज अ इंडियन वी कॅन अंडरस्टँड युअर माइंडसेट, बट ॲज अ ऑस्ट्रेलियन वी डोंट नो मतलब ऑस्ट्रेलिया कशी विचार करते, ती प्लेयर्स कसे घडतात आणि कसं त्यांचं ब्रिंगिंग अप होतं, याबद्दल तुम्हाला पण उत्सुकता तेव्हा असायची, आता तुम्हाला माहीत असेल. तर जरा ह्याच्याबद्दल सांगा की तो परफॉर्मन्स, त्यांचा माइंडसेट, कारण ऑस्ट्रेलिया ही पण अतिशय कन्सिस्टंट टीम आहे. सो यू नो, बघा आपण जर क्रिकेट पाहिलं तर पूर्वी 60, 70, 80च्या दशकात वेस्ट इंडिज खूप स्ट्रॉंग होती. त्यानंतर हळूहळू 90च्या दशकामध्ये, 2000मध्ये आणि अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलिया खूप स्ट्रॉंग आहे. सो नॅचरली त्या टीमच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स जो करतो त्यावर सर्वांची नजर असते. आणि वर्षानुवर्ष जेव्हा इंडियन टीमने ट्रॅव्हल केलेले ऑस्ट्रेलियाला, तेव्हा सिरीज हायलाईट झाली आहे. आणि आता गेल्या काही वर्षात ती एक रायव्हलरीसुद्धा क्रिएट झाली आहे असं मी म्हणेन. कारण ऑस्ट्रेलिया जेव्हा आपल्याकडे यायची, आपण त्यांना हरवायला लागलो. आपण तिथे गेलो, ऑस्ट्रेलिया आपल्याला हरवायची. आणि गेल्या काही काळामध्ये आपण त्यांना 2 वेळा हरवलं. 2018मध्ये हरवलं, 2021मध्ये हरवलं. त्याआधी 2003मध्ये आपण खूप जवळ होतो सिरीज जिंकायच्या. ती सिरीज ड्रॉ झाली. आपण अगदी जिंकणारच होतो 2-1 माझ्या मते, पण ती ड्रॉ झाली. सो असे जेव्हा चांगले परफॉर्मन्सेस करतात इंडियन टीमसुद्धा डाऊन अंडर जाऊन, तेव्हा रायव्हलरी क्रिएट होते, कारण मीडियाचं अटेन्शन तेवढं असतं. आणि ऑस्ट्रेलिया एक टफ प्लेस काय आहे क्रिकेट खेळायला मी म्हणेन, कारण त्यांना त्यांच्या कंट्रीमध्ये सपोर्ट खूप असतो. क्राऊडमधनं स्लेजिंग होतं. ऑस्ट्रेलियन प्लेयर्स पूर्वी स्लेजिंग करत असे, त्यामुळे ती प्लेस टफ आहे खेळण्यासाठी. आणि तिथे जाऊन जेव्हा एखादा प्लेयर परफॉर्मन्स करतो तर त्याला म्हणजे सर्वांचीच वाहवा मिळते. सो जेव्हा केव्हा ऑस्ट्रेलिया टूर येते, आपण पाहिलं तर त्या आधीच एक
हाईप क्रिएट व्हायला सुरुवात होते त्याची. तसंच इंग्लंड सिरीजच्या आधीसुद्धा. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टूरचं महत्त्व खूप वाढलेलं आहे असं मी म्हणेन. एक्झॅक्टली. नाव द पॉईंट इज व्हॉट की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय, पण अगेन इंडिया पाकिस्तान रायव्हलरी अख्खं जग तिथे असतं, बरोबर. ॲज अ प्लेअर म्हणून तुमचा काय म्हणजे काय अवस्था असते हा शब्द योग्य नाही आहे, कारण इंडियन प्लेयर्स, इंडियन टीम खूप कन्सिस्टंट आहे. आपण मला वाटतं काही वेळेला तर असं मीडियामध्ये येतं की ती रायव्हलरी राहिलेली नाही आहे कारण कॉम्पिटिशन नाही आहे. बट वॉट एव्हर, पण इंडिया पाकिस्तान ती अंडर-19 मॅच असू दे, तर कोणती असू दे, इंटरनॅशनल मॅच असू दे, तुम्ही तर मला वाटतं इंडिया पाकिस्तान भरपूर विटनेस केलेला आहे. सो तेव्हा तुमचा माइंडसेट ॲज अ प्लेअर काय असतो? सर्वप्रथम पॉलिटिकल टेन्शन्स कंट्रीमध्ये आणि ती रायव्हलरी किंवा पाकिस्तान आपली एनिमी आहे हे जे वर्षानुवर्ष क्रिएट झाले, त्यामुळे इंडिया पाकिस्तान गेम खूप हाईप्ड असतो. वन ऑफ द मोस्ट वॉच्ड गेम आहे. आणि प्लेयर्सच्या अराउंड किंवा त्या मॅचच्या अराउंड एवढा बज असतो. जेव्हा आम्ही हॉटेल्समध्ये वगैरे राहतो, प्रॅक्टिससाठी जातो, तेव्हा प्रॅक्टिस बघण्यासाठी पण लोक अवेलेबल असतात. जो तो बघेल तो इंडिया पाकिस्तान मॅचचा त्यांच्या तोंडावर विषय असतो. त्यामुळे एक बाहेरचं ॲडेड प्रेशर असतं. पण कुठे ना कुठे जेव्हा आम्ही ग्राउंडमध्ये उतरतो तेव्हा ती एक फक्त मॅच असते आमच्यासाठी, आणि त्या मॅचमध्ये चांगलं करणं आणि ती मॅच जिंकणं महत्त्वाची आहे. मग त्यावेळेला तुम्ही अपोनंटकडे बघू नाही शकत. त्यावेळेला तुम्ही बघता एक पर्टिक्युलर बॅट्समनकडे आणि पर्टिक्युलर बॉलरकडे, आणि तुमचा फोकस असतो पूर्णपणे तुमच्या प्रोसेसवरती, जे टीमनी ठरवलं आणि टीमचा जो प्लॅन आहे. बाकी जी रायव्हलरी आहे ती मॅचच्या आधी आणि मॅचच्या नंतर मीडियामध्ये, आणि हे ते साहजिक आहे, ते होत आलं आहे वर्षानुवर्ष आणि पुढेही तसंच राहणार आहे. तो इम्पॅक्ट नसतो जेव्हा तुम्ही ग्राउंडवर एकदा उतरता, तेव्हा आपली ती मॅच चालू असते, बरोबर. आणि दोघांचे रिलेशन्स मला वाटतं की एकमेकांना ओळखत असतात, त्यामुळे क्राऊडचा प्रेशर असतोच ना. क्राऊडमध्ये जो आवाज असतो लोकांचा आणि जे लोकांच्या अपेक्षाही असतात की इंडिया मॅच जिंकायलाच हवी, तो प्रेशर ऑलवेज राहणारच आहे. एअरमध्ये ते असतं जाणवतं. पण आम्ही कुठे ना कुठे खेळून ते प्रेशर कसं हँडल करायचं हे शिकलो आहे. सो म्हणून मी म्हटलं की जेव्हा 22 यार्डामध्ये उतरतो, फील्डमध्ये आम्ही उतरतो, तेव्हा लक्ष असतं फक्त मॅचवरती आणि त्या बॅट्समनकडे किंवा बॉलरकडे. शेवटचा प्रश्न तुम्हाला, आणि त्याच्यानंतर पण एक विचारणार इकडचं, पण आज जे आहे इंडियन क्रिकेट आहे एक वरच्या स्तरावर आहे, खूप कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे ते आहे. आणि हा जो बदल आहे तो मला वाटतं की फिल्डिंग जी आहे ती खूप इम्प्रूव्ह झालेली आहे गेल्या 7-8 वर्षामध्ये, इफ आय एम नॉट रॉंग. आणि हा जास्त महत्त्वाची ही गोष्ट आहे. तर हा बदल जो आहे तो तुम्हाला जाणवला की नाही ॲज अ क्रिकेटर म्हणून? हो, नक्कीच ना. आपली फिल्डिंग खूप इम्प्रूव्ह झाली आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. फिटनेस इम्प्रूव्ह झालं आहे. पूर्वी युवराज सिंग आले, जेव्हा ते यंग होते, डाईव्ह मारून कॅचेस पकडायचे अप्रतिम. मोहम्मद कैफ होते, त्यांनी ते फिल्डिंगचं कल्चर थोडंसं सेट केलं. आणि आता रिसेंट टाईम्समध्ये एक्झाम्पल द्यायचं, सुरेश रैना होते, विराट कोहली आले, मग नंतर रवींद्र जडेजा आले. रवींद्र जडेजाचं थ्रो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इवन रोहितसुद्धा, जे शॉर्ट कवर्समध्ये वगैरे ते कॅचेस पकडतात, त्यांनीसुद्धा बरेच रनआउट काढले. अजिंक्य राणे होते, आजही जेव्हा रणजी ट्रॉफी पण खेळतात मी त्यांना बघतो, स्लिपमध्ये उभं राहून एज लागून जर बाजूनी बॉल गेला मागे टर्न मारून तितक्याच जोरात धावतात, बॉल अडवतात. सो फिल्डिंगचा स्टँडर्ड वर गेलाच आहे नक्की, पण फिल्डिंगचा स्टँडर्ड असाच वर जात नाही. त्यासाठी प्लेयरची तेवढी कमिटमेंटही लागते, कारण फिल्डिंग हे एक असं क्षेत्र आहे जे कम्प्लिटली आपल्या हातामध्ये. बॅटिंग बॉलिंग बऱ्याचदा समोरच्यावर किंवा आपल्या टीममेट्सवरती पण डिपेंड करते. बॉलिंगमध्ये मी चांगला बॉल टाकला, कॅच सुटली, मी काही करू शकत नाही. बॅट्समनचा चांगला दिवस असेल तर तो मला मारणारच आहे. तसंच बॅट्समनचा खराब दिवस आहे, आऊट होणार बॅटर. त्यामुळे बॅटिंग बॉलिंगमध्ये चढ उतार खूप होत असतात, पण फिल्डिंग एक असं क्षेत्र आहे जिथे चढ उतार कमी होतात. एक कॅच वगैरे सुटू शकतो, साहजिक आहे, पण कॅचसाठी एफर्ट देणं किंवा फिल्डिंगमध्ये बॉल अडवण्यासाठी एफर्ट देणं ते कम्प्लिटली माझ्या हातामध्ये. तो एफर्ट देण्यासाठी जी कमिटमेंट लागते ती कमिटमेंटही वर गेली आहे. आणि ती कमिटमेंट कशी वर गेली तर तुम्ही जसं म्हणालात की फिटनेसमुळे तो कॉन्फिडन्स आला की अरे 2 पावलं लांब असलेला बॉल पण मी धावून अडवू शकतो किंवा डाईव्ह मारून अडवू शकतो. सो त्यामुळे फिटनेसमध्ये फरक पडला, त्यामुळे प्लेयर्समध्ये ती कमिटमेंट अजून वाढली. एक्झॅक्टली.
सो रिअली वी आर हॅपी. कारण बेसिकली काय आहे की इंडिया क्रिकेट जे बघतोय ना आपण, ते एवढं कन्सिस्टंट असतं की मला वाटतं एवढं कधी आम्ही अनुभवलेलं नाही आहे. त्यामुळे आणि तुमच्यासारखे प्लेयर्स जे आहेत ते रेग्युलरली तिथे खेळायचे, खास करून मुंबई प्लेअर म्हटल्यावर तर आमची जराशी कॉलर टाईटच व्हायची आणि एक बरं वाटायचं, वेगळं फिलिंग असतं ते. सो नाव कमिंग बॅक टू स्कूल क्रिकेट, आणि आज स्वामी विवेकानंद तुमची टीम खेळते आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स या मुलांनी केला आहे. कन्सिस्टंट होते. सुरुवातीच्या 45 ओव्हर्सच्या मॅचेस होता आणि नंतर 2 आणि 3 डेजच्या मॅचेस ते खेळले आणि आज पण ते चांगली बॅटिंग करत आहेत. लास्ट मॅच पण त्यांनी आज 54 नॉलॉज आहे आणि हे कन्सिस्टंट ही जी मुलं आहेत, 80 ओव्हर्सचा गेम आहे 2 दिवसाचा आणि नंतर 40 ओव्हर्सचा थर्ड डे आहे. सो व्हॉट यू थिंक, ह्यांच्याकडे बघून हा खूपच कन्सिस्टंट आहेत ही मुलं. सो तुमच्या काय अपेक्षा आहेत या मुलांकडून, कारण तुमची शेवटी तुमची शाळा आहे ती. मी ज्या शाळेतून आलो ती शाळा आज फायनलला आली आहे, गाईल शील्डचा, या गोष्टीचा अभिमान आहे. पण त्याचबरोबर हीच मुलं आहेत जे मुंबईचं क्रिकेट मोठं करणार आहेत. सो जी कन्सिस्टन्सी आहे ही कन्सिस्टन्सी अशीच ते मोठे झाल्यानंतरही राहिली पाहिजे, जेव्हा ते अंडर 16 ग्रुपमध्ये जातील किंवा अंडर 19 ग्रुपमध्ये जातील. सो माझ्या अपेक्षा ॲज अ मुंबई प्लेयर किंवा करंट मुंबई कॅप्टन एकच आहे की तुम्ही फुल्ली कमिटमेंटनी आणि फुल एफर्ट्सनी मॅच खेळा. असे नेक टू नेक मॅचेस झाले पाहिजे आणि कॉम्पिटिशन लेवल आपल्या मुंबई क्रिकेटमध्ये वाढली पाहिजे, अजून वाढली पाहिजे. आणि क्रिकेटचं स्तर एकदा वाढलं की नॅचरली प्लेयर्स घडतात आणि येणाऱ्या काळात सुद्धा मग मुंबई क्रिकेट अजून प्लेयर्स देऊ शकेल भारतासाठी. एक्झॅक्टली. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात. SRG स्पोर्ट्स ऑफिशियल. हे अरुंधती मॅडम आपल्या टेस्ट प्लेअर आहेत इंडियाच्या, त्यांचं हे चॅनल आणि आम्ही सगळे स्पोर्ट्स कव्हर करतो, इन्क्लुडिंग कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स आणि क्रिकेट. तर नॅचरली तिथूनच तर ही सुरुवात झालेली आहे. आपण आलात आणि आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्स अ लॉट अँड विश यू ऑल द बेस्ट. आणि मला वाटतं की रणजी ट्रॉफी सीझन जो आहे पार्ट 2 तो आता सुरू होतोय. कॅप्टन ऑफ मुंबई अँड विश यू ऑल द बेस्ट अँड ऑल द सक्सेस. थँक्यू.